नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पौष्टिक असे कांद्याचे थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे। खलबत्त्यामध्ये आपण 4 हिरव्या मिरच्या आहेत, त्या अशा मी तुकडे करून घेतलेले आहेत, त्या घालायच्या आहेत। तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं। त्यानंतर 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेला आहे। आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप आहे ती घालायची आहे व आपण आता हे चांगलं कुटून घेणार आहोत। असं ठेचायचं आहे। बघू शकता आपलं ठेचून बघू शकता तुम्ही झालेलं आहे आणि आपलं वाटण पण मिरचीचं तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही। आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इकडे मी बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये आपण आता 1 कप ज्वारीचं पीठ आहे ते घालायचं आहे। त्यानंतर 1 कप गव्हाचं पीठ आहे ते घालायचं आहे। इकडे मी सर्व पीठ चाळून घेतलेली आहेत। त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे। बेसन पीठ घालायचं आहे 2 चमचे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत उभा चिरलेला। इकडे मी 1 कांद्याचा वापर केलेला आहे, असा उभा चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे। अर्धा चमचा हळद आहे ती घालणार आहोत। त्यानंतर जो आपण मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे। चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत आपण याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही। त्यानंतर 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे व आपण आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। मिश्रण हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून बघू शकता तुम्ही झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये पाणी आहे ते घालायचं आहे, बघू शकता। असं थोडं करून पाणी घालून आपल्याला हे मिश्रण आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम आपल्याला डो असा पातळ करायचा आहे, बघू शकता तुम्ही। आपला थालीपीठाचा डो बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे। आपण आता मस्तपैकी असे थालीपीठ बनवायला सुरुवात करूया। असा एक रुमाल घ्यायचा आहे व रुमालाला थोडासा ओलसर करून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता थालीपीठ थापून घ्यायचे आहेत। जर पीठ जर हाताला चिकटत असेल तर तुम्ही पाणी लावू शकता। असं थापून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। एकदम सोपं आहे करण्यासाठी, बघू शकता। व असे मध्ये थोडे असे होल पाडून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी आपण आता तव्यावरती थालीपीठ करून घेऊ। असा फ्राय पॅन घ्यायचा आहे। आपण आता या फ्राय पॅनला थोडंसं असं तेल लावायचं आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर इकडे मी थोडेसे असे सफेद तीळ घालणार आहे व आपण आता थालीपीठ आता या फ्राय पॅन वरती असं घालायचं आहे, बघू शकता तुम्ही। व असं थोडं टॅप करायचं आहे व रुमाल असा काढून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही। आणि बाजूने असं थोडंसं तेल सोडायचं आहे, बघू शकता। आपण आता पलटी मारून घ्यायचं आहे, दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं आहे, बघू शकता। आपला दुसऱ्या बाजूने पण शेकून बघू शकता तुम्ही झालेला आहे आणि मस्तपैकी असा खमंग कांद्याचा थालीपीठ आपला तयार झालेला आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।